आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, सध्या परळीमध्ये त्याची खूप चर्चा सुद्धा चालू आहे की आपल्या वैजनाथ मंदिरच्या कळसामध्ये एक गाभारा सापडलेला आहे, ज्याचं की तोंड पहिलं बंद केलेलं होतं. आता काही भाविकांनी ते तोंड उघडलेलं आहे, ते दरवाजा ओपन केलेला आहे. मागची आख्यायिका अशी आहे, ज्यावेळेस इंद्रदेव त्याच्या शरीराचा दाह सुरू झाला होता. तर सर माझा दुसरा प्रश्न आहे, आपल्या प्रभू वैद्यनाथच्या मंदिरमध्ये स्पर्श लावून दर्शन का केलं जातं? कारण की बाकीच्या 11 ज्योतिर्लिंगाला स्पर्श करून दर्शन नाहीये. त्यासाठी खास आपल्या सरांनी खूप असं आंदोलन केलं. 2-2.5 वर्ष आंदोलन करून स्वतः ते आंदोलनाचे प्रमुख होते आणि त्या आंदोलनातून नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका सोमेश्वर कांदे स्वागत करतो तुमचं आडमुठे परळीकर या युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत आपल्या परळीच्या वैजनाथ मंदिराबद्दल, त्याच्या इतिहासाबद्दल. त्यासाठीच आपल्या सोबत आहेत माजी नगरसेवक व उत्कृष्ट असे पत्रकार गोपाळकृष्ण आंधळे सर. नमस्कार सर. तर आज आपण प्रश्न मंजुषा करणार आहोत. तर सरला मी काही प्रश्न विचारणार आहे आपल्या मंदिराच्या इतिहासाबद्दल, कारण की सरनं आपल्या वैद्यनाथ मंदिरावर असं एक पुस्तक सुद्धा लिहिलेलं आहे, त्याचे लेखक स्वतः सर आहेत. तर चला सुरू करूयात. तर सर, माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला, आपलं वैजनाथ मंदिर परळी शहरात कसं झालं? कारण की आम्ही आमच्या लहानपणापासून ऐकलेलं आहे, आमची आजी वगैरे सांगायची की रावणाने इथं पिंड ठेवली, तो लघुशंकेला गेला, तेव्हा मग इथं पिंड ती स्थापन झाली. ही आख्यायिका आपल्या ज्योतिर्लिंगाला लागू पडत नाही, कारण त्याचे काही कारण आहेत. जेव्हा रावणानं शंकराला प्रसन्न करण्यासाठी म्हणजे स्वतःच्या शरीराचा अवयव काढून त्याची वीणा बनवली, आपल्या धमन्यांमधून त्यांनी तारा बनवल्या आणि संगीतातला सगळ्यात श्रेष्ठ म्हणून रावण हा गणला जातो. तर रावणावर प्रसन्न होऊन शंकरांनी शिवलिंग बहाल केलं होतं. परंतु ती कथा रस्त्यामध्ये शिवलिंग त्यांनी जमिनीवर ठेवलं, ते लघुशंकेच्या वगैरे बहाण्याने. श्री गणेशांनी ते सगळं देवतांची ती रचना होती. परंतु ज्यावेळेस ते जमिनीवर टेकल्यानंतर रावण ज्यावेळेस ते शिवलिंग उचलायचा प्रयत्न करत होता, त्यावेळेस ते ओढाताणीमध्ये गोकर्ण, गो म्हणजे गाय आणि कर्ण म्हणजे कान, गायीच्या कानासारखा ज्या शिवलिंगाचा आकार झालाय ते गोकर्ण. पण हे गोकर्ण शिवलिंग आपल्या इथं नाही, आपलं स्वयंभू धन्वंतरी शिवलिंग आहे. गोकर्ण शिवलिंग हे अन्य ठिकाणी आहे. ती कथा आपल्या या ज्योतिर्लिंगाला लागू पडत नाही. तर ह्यात खूप अशा चर्चा आहेत की जे म्हणजे आपल्या परळीतील लोकांना माहिती नाही, त्यासाठीच आपण सरांना इथं बोलवलेलं आहे. तर सर, माझा दुसरा प्रश्न आहे, आपल्या प्रभू वैद्यनाथच्या मंदिरमध्ये स्पर्श लावून दर्शन का केलं जातं? कारण की बाकीच्या 11 ज्योतिर्लिंगाला स्पर्श करून दर्शन नाहीये. त्यामागची आख्यायिका अशी आहे, ज्यावेळेस इंद्रदेव त्याच्या शरीराचा दाह सुरू झाला होता आणि सर्व वैद्य वगैरे त्या काळातले स्वर्गातले सगळे देवदेवतांकडे जाऊन सुद्धा त्या इंद्राच्या शरीराचा दाह कमी होत नव्हता. परंतु एक गोपालक किंवा आपल्या भाषेमध्ये गुराकी अशा युवकाने इंद्राला केवळ स्पर्श केल्यामुळे त्या इंद्राच्या शरीराचा दाह कमी झाला. म्हणून इंद्राने त्या गोपालकाला वैद्यनाथ ही पदवी दिली आहे. वैद्यनाथ म्हणजे वैद्यांचा नाथ. आणि ती पदवी धारक जे आहेत भगवान शंकर, ते आपल्या परळीचे वैद्यनाथ. दुसरी आख्यायिका आहे की समुद्र मंथनातून जे काही हलाहल विष धन्वंतरी असे काही 14 रत्न निघाले होते, त्यातलं धन्वंतरी हे रत्न आपल्या प्रभू वैद्यनाथाच्या शिवलिंगामध्ये असल्या कारणानं भाविक ज्यावेळेस त्याला स्पर्श करतात, पूर्वी काळी तर नुसतं स्पर्श नाही तर पूर्ण कवटाळून दर्शन घेण्याची पद्धत होती. भाविकांनी ते दर्शन केल्यामागची भावना होती की धन्वंतरी प्रसन्न होऊन आपल्याला आरोग्य प्राप्त होतं, हा त्यामागचा उद्देश आहे. आणि मित्रांनो, गेल्या काही वर्षाआधी आपल्या वैजनाथ मंदिराच्या ज्योतिर्लिंगावर चांदीचं आवरण झाकलं गेलेलं होतं. त्यामुळे जर भाविकांनी स्पर्श केला तर त्याचं पुण्य हे त्यांना मिळणारच नव्हतं. त्यासाठी खास आपल्या सरांनी खूप असं आंदोलन केलं. 2-2.5 वर्ष आंदोलन करून स्वतः ते आंदोलनाचे प्रमुख होते आणि त्या आंदोलनातून मंदिरच्या ट्रस्टला ते मुकुट काढावं लागलं. तर ह्याचे सुद्धा
सरमुळं झालेलं आहे हे सर्व परळीकरांना. तर सर काय झालं तसं, काय केलं तुम्ही त्यासाठी? वैद्यनाथ मंदिर विश्वस्त मंडळाने ठीक आहे, त्यांनी त्यामागची कारणे त्यांच्या दृष्टीने योग्य होती की पिंडीची झीज होऊ नये, केमिकल युक्त काही त्याच्यात हळदी कुंकू दूध हे केमिकलचं येत होतं, झीज होऊ नये म्हणून त्यांनी ते केलेलं होतं. त्यांचाही काही वाईट उद्देश नव्हता, परंतु त्यांना ते धार्मिक त्यामागच्या काही आख्यायिका आहेत या माहीत नसल्या कारणानं त्यांच्यामध्ये आणि आमच्या आंदोलकांमध्ये थोडासा वाद होता. पण लोकशाही मार्गानं आम्ही त्यांना ते पटवत गेलो आणि लोकशाही मार्गानं मोठं आंदोलन उभं राहिलं. आंदोलनाला एवढं स्वरूप आलं की परळी पंचक्रोशीतील प्रत्येक नागरिक त्या आंदोलनात जोडला होता आणि ते आवरण काढण्यास ट्रस्टला सहमती करावी दिली आणि त्यानंतर परिणाम आपण पाहतोच. धन्यवाद सर, मी तुमचा आभार व्यक्त करतो. सर, माझा पुढील प्रश्न आहे, मंदिराच्या मागच्या साईडला एक गारगोटी आहे सर. तर खूप जण म्हणतात की आमच्या लहानपणापासूनच ते पण सांगितलं गेलं की ती गारगोटी काढली तर परळी आपली डुबून जाईल. तर त्या मागचं रहस्य काय आहे? त्याची एक छान अशी आख्यायिका आहे की आपल्या परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी 3 नद्या आहेत. गंगा, त्यातलं एक वेणुमती. वेणुमती म्हणजे आता त्याला आपण घनशी नदी म्हणतो. त्या नदीचे 3 नावं होते, वेणुमती, गणसिद्धी म्हणजे महादेवाचे जे गण आहेत त्या सगळ्या गणांचा वास त्या नदीच्या काठावर असायचा, म्हणून त्याचं नाव गणसिद्धी, वेणुमती. आणि आता आपण त्याचा अपभ्रंश केला, त्याला घनशी नदी म्हणतो. त्याच्यानंतरची मुख्य नदी होती आपल्या वैद्यनाथ मंदिराच्या स्मशानभूमीला लागून असलेली सरस्वती नदी. तर पूर्वीच्या काळी खूप मोठा पाऊस झाला होता आणि त्या सरस्वती नदीला महापूर आला होता. हा पाऊस रात्रीचा आणि महापूरही रात्रीचा आला होता. मग लोक गाढ झोपेत होते आणि हा प्रवाह परळी पूर्ण वाहून जाईल अशी परिस्थिती निर्माण झाल्या कारणानं जगमित्र नागा मंदिराच्या समोर एक गणपती आहे, त्या गणपतीला बोंबल्या गणपती म्हणतात. त्या बोंबल्या गणपतीनं अशी मोठ्याने आरोळी मारून महादेवाला जाग केलं, तुम्ही जागे व्हा, या गंगेचा प्रवाह कमी करा, नाहीतर आपल्या भक्तांना तुमच्या दर्शनामध्ये बाधा येईल. बोंब ठोकून जाग करून ते प्रवाह प्रभू वैद्यनाथांनी आपल्या जटेमध्ये घेतला. ती जटा बंद करण्यासाठी ती गारगोटी लावली, अशी त्यामागची आख्यायिका आहे. ती गारगोटी निघाली तर परत ते महाप्रलय होऊ शकतो, अशी त्यामागची आख्यायिका आहे. आणि त्या गणपतीचा अक्षरशः मूर्तीचा असा बोंब ठोकल्याचा हात तोंडावर असलेली मूर्ती संत जगमित्र नागाच्या प्रवेशद्वारावर आहे. तर सर, माझा पुढचा प्रश्न आहे की आपल्या परळीतील कालरात्री माता देवी आणि प्रभू शंकरा यांचं आम्ही खूप जणांकडून ऐकलं होतं की त्यांचं बहीण भावाचं नातं आहे. अशा बऱ्याचशा काही आख्यायिका आहेत की त्या चुकीच्या पद्धतीनं बसवण्यात आल्या किंवा लागू झाल्या. पूर्वी काय होतं, साहित्य फार लिखित नव्हतं. मग लोकगीतातून वासुदेव असेल, जात्यावरच्या ओव्या असतील, अशा संदर्भानं काही आख्यायिका पडत गेल्यात. तशा भरपूर आख्यायिका परळी आहेत. परळी पालती पडली होती, विमान महादेवाचं शंकराचं विमान या परळीवर पडलं होतं, परळी पालती झाली होती. त्यापैकी एक ही बहीण भावाच्या नात्याची एक आख्यायिका आहे. पण ही माझ्या दृष्टीनं शास्त्रीय दृष्ट्या ती अधिकृत नाही, कारण शिव आणि शक्ती यांचं नातं म्हणजे पती आणि पत्नीचं नातं आहे. आणि नवरात्र उत्सव हा शक्तीचा उत्सव केला जातो. शक्तीच्या 9 रूपाचं 9 दिवस पूजा अर्चा होते. त्या 9 रूपामधली काळरात्री देवी ही एक देवी आहे. त्यामुळं ते नातं बहीण भावाचं नसून ते नातं शिव आणि शक्तीचंच आहे. आणि त्या काळरात्री देवीचंही आणखीन एक वैशिष्ट्य आहे की ते एक अर्धनारी नटेश्वराचं स्वरूप आपल्या इथं आहे. आपण नुसतं ऐकतो की अर्धनारी नटेश्वर कुठं आहे, ते अर्धनारी नटेश्वराचं मंदिर आपल्या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी आहे. ही सुद्धा गोष्ट अजूनही बऱ्याच लोकांना माहीत नाही. कारण देवीचा जो दर्शन घ्यायला जातो आपण, तर देवीचा मुखोटा पाहतो. मुखोटाच्या पाठीमागच्या साईडला अर्ध शिवलिंग आहे. अर्ध शिवलिंग आणि अर्ध देवीचा मुखोटा असं मिळून ते मंदिर आहे. त्याच्यामुळे ते अर्धनारी नटेश्वराचं मंदिर आहे.
नाही, आता हे कुणालाच माहित नव्हतं, त्यासाठीच आपण सरांना बोलवलेलं आहे इथं. आणि सर, माझा पाचवा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, सध्या परळीमध्ये त्याची खूप चर्चा सुद्धा चालू आहे, की आपल्या वैजनाथ मंदिरच्या कळसामध्ये एक गाभारा सापडलेला आहे, ज्याचं की तोंड पहिलं बंद केलेलं होतं. आता काही भाविकांनी ते तोंड उघडलेलं आहे, ते दरवाजा ओपन केलेला आहे. हा जो सध्याचा विषय आहे, हा हा वैद्यनाथ मंदिर विश्वस्त मंडळ हा. आणि त्या विश्वस्त मंडळापैकीचे एक पूर्वाश्रमीचे सदस्य राहिलेले हम्म. त्या परिवारातील दोघांचा विषय आहे. जे दीपकराव देशमुख यांनी ते विजयादशमीच्या दिवशी ते गाभाऱ्याचं तोंड मोकळं केलं, परंतु त्यामध्ये अधिकृत शिवलिंग आहे होतं का नाही याचा खुलासा वैद्यनाथ मंदिर ट्रस्टनं अधिकृतपणे त्याला कुठला तरी पुरावा देऊन त्यांनी ते भाविकांसमोर देणं हे महत्वाचं आहे. महत्वाचं आहे. हो. परंतु ट्रस्ट त्याबाबत अद्यापही खुलासा देत नाही की तिथं शिवलिंग होतं किंवा नव्हतं. त्यामुळं हा संभ्रम भाविकांमध्ये कायम राहून आणि ह्याच्या चुकीच्या पद्धतीनं लोकांसमोर जात आहे. हो ना. आणि हा जरी वाद आपल्या आपल्या घरातला असला, परिवारातला असला, तरी याचे दूरगामी परिणाम हे भाविकांमध्ये किंवा आपल्या धर्माच्या बाबतीत घडू शकतात. त्यामुळं लवकरात लवकर विश्वस्त मंडळाने या बाबीचा खुलासा द्यावा. माझ्या दृष्टिकोनातून, माझ्या ऐकण्यात किंवा वाचण्यामध्ये त्या कळसाच्या गाभाऱ्यामध्ये कधी शिवलिंग होतं असं माझ्या तरी पाहण्यात आलेलं नाही. कदाचित असू शकल, पण या बाबतीत मंदिर विश्वस्तांनी त्याचा खुलासा देणं गरजेचं आहे. 100%. कारण की खूप जणांना प्रश्न सुद्धा पडलेला आहे, खूप ठिकाणी कमेंट्स पण आहेत की तिथे काय आहे काय आहे. हे स्पष्ट केलंच पाहिजे सर. आणि सर, मला एक प्रश्न पडलाय त्या ठिकाणी की त्या काळामध्ये तसं बांधकाम म्हणजे कशा प्रकारे केलं असेल त्या ठिकाणी, की वरच्या साईडला आता आम्हाला वाटायचं की ते पूर्ण भरलेलं आहे, पण ते तसं नव्हतं. या मंदिराचं बांधकाम माझ्या माहितीस्तव एक 10व्या शतकामध्ये किंवा 9व्या शतकामध्ये ते बांधकाम झालेलं आहे. त्या काळामध्ये असं आपण लादणी दगडी बांधकाम जसं करतो त्यावेळेस सेंटरिंग पद्धत काही नव्हती. आपल्या आताचं जे आधुनिक आहे सेंटरिंग लावण्याची, त्यावेळेस ती पद्धत नव्हती. मध्ये दगड भरून ते बांधकाम करावं लागायचं आणि ते दगड काढण्यासाठी ती जागा सोडलेली असायची आणि ते मधलं मटेरियल काढलं जायचं, म्हणून ते मध्ये पोकळी राहायची. हा एक भाग झाला त्या बांधकामाचा. आणि काही ठिकाणी असं मला शंका वाटते की जे जगद्गुरू सारखे, शंकराचार्यासारखे किंवा नागापंथ आखाड्यातील लोक, नागपंथी आखाड्यातील जे लोक आहेत, ते दर्शनाला आल्यानंतर ते ध्यानासाठी बसण्यासाठी ती एक गुफेसारखं ठिकाण असावं, जिथं जाऊन तिथं शांतपणे ध्यान करता येईल, अशी एक शंका माझ्यासारख्याला वाटते. पण त्यालाही कुठला आधार नाही. शिवलिंग होतं का नाही याचाही माझ्या हाती पुरावा नाही. हा सर्वस्वी वैद्यनाथ मंदिराच्या विश्वस्तांनी त्याला कुठला तरी आधार देऊन ते लोकांसमोर स्पष्ट केलं पाहिजे, मांडलं पाहिजे. हो ना सर, बरोबर आहे सर. तर सर, माझा पुढचा प्रश्न आहे की प्रत्येक शिवमंदिराच्या बाजूला स्मशानभूमी का असते सर? भगवान शंकर यांची ओळखच स्मशान वैरागी म्हणून आहे. कारण जिथं ध्यान, लोकांचा त्रास होणार नाही असं एकमेव ठिकाण म्हणजे ते स्मशानभूमी, जिथे की चांगला माणूस येत नाही. म्हणून भगवान शंकरांनी ती जागा निवडली की लोकांनी आपल्याला त्रास देऊ नये आणि आपल्या ध्यान धारणेमध्ये कुठला व्यत्यय येऊ नये, म्हणून ते ठिकाण निवडलेलं आहे. शक्यतो सर्वच शिवलिंगाच्या ठिकाणी आजूबाजूला स्मशानभूमी ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी आहे. दुसरी गोष्ट, अनेक ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी त्या शिवलिंगाला चिताभस्म लावण्याची पद्धत होती. आपल्याकडेही ती चिताभस्म लावायची पद्धत होती. आपल्याकडं भस्मपूजा असायची. परंतु काळाच्या ओघामध्ये त्याचं स्वरूप कमी कमी होत आता जवळपास नसल्यासारखं आहे. परंतु आपल्या शिवलिंगाला चिताभस्माची पूजा ही कायम परंपरेनं आलेली आहे. सर, माझा पुढचा आणि मेन प्रश्न आहे की आपल्या वैद्यनाथ मंदिरामध्ये ज्योतिर्लिंग सोडून 11 शिवलिंग आहेत, तर त्याचं महत्व काय नेमकं? परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाला हे 5व्या क्रमांकाचं ज्योतिर्लिंग आहे. याला जवा आगळी काशी म्हणण्यामागचं कारणच आहे की एका ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घडतं. इतर कुठल्याही ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी माता पार्वतीचं वास्तव्य नाही. केवळ आपल्या
एक शिवलिंग आहे की जिथं भगवान शंकर आणि माता पार्वती हे दोन्ही एकत्र आहेत. त्याचबरोबर तिसरे एक वैशिष्ट्य आहे की प्रत्येक शिवलिंगाच्या समोर एक नंदी असतो. आपल्या शिवलिंगाच्या समोर 3 नंदी आहेत. त्या 3 नंदी असलेलं सुद्धा हे एक वैशिष्ट्य आहे. 12 ज्योतिर्लिंगात कुठल्याही एका ज्योतिर्लिंगाला असे 3 नंदी नाही आहेत, आपल्याकडे आहेत. हे आपलं वेगळे पण आहे. म्हणून आपण काशीपेक्षाही परळी वैद्यनाथ हे ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र मोठं समजलं जातं. परळीतल्या लोकांना काशीला जायची गरज नाही. धन्यवाद सर. आणि माझा पुढचा प्रश्न आहे सर तुमच्यासाठी की आपल्या परळीच्या म्हणजे वैजनाथ मंदिराच्या शेजारी तीर्थ आहे, तर त्या तीर्थाचं नेमकं नाव काय आणि त्याचं रहस्य म्हणजे काय, कसं स्थापन झालं ते तिथं? आपल्या परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी 108 तीर्थ आहेत. हा. ते काळाच्या ओघामध्ये काही बुजले गेले, काही वर बांधकाम झाले, काही आधुनिकीकरणामध्ये ते लुप्त झाले. पण मंदिर परिसरामध्ये जे 3-4 जो तीर्थ आहेत त्यापैकी हरिहर तीर्थ वैद्यनाथाच्या दक्षिणेला, वैद्यनाथाच्या उत्तरेला नारायण तीर्थ आणि वैद्यनाथाच्या पूर्वेला अमृतकुपी तीर्थ आहे. म्हणजे तिथं आपण आता नगरपालिका पाणी पुरवठा करते टँकरने, ते अमृतकुपी तीर्थ आहे. असे हे 3 तीर्थ आहेत. त्यातलं हरिहर तीर्थाचं महत्व सर्वाधिक आहे. कारण पूर्वी शैव आणि वैष्णव या 2 संप्रदायामध्ये तुफानीचा वाद होता. एकमेकांचं तोंडही पाहत नव्हते, एकमेकांची विचारधारा जुळत नव्हती. परंतु शिव आणि वैष्णवाचा हा जो वाद आहे, पूर्वी कुंभमेळ्याच्या ठिकाणी असे रक्ताचे पाठ व्हायचे, त्यांच्यात लढाया व्हायच्या या 2 संप्रदायामध्ये. एक शिवभक्त आणि एक विष्णू भक्त. या 2 संप्रदायाचा ज्या ठिकाणी वाद मिटला ते तीर्थ म्हणजे हरिहर तीर्थ. हरी आणि हर हे वेगळे नाहीत, एकच. हरी हरा भेद नाही नका करू वाद, हे संत जगमित्र नागांना तिथं साक्षात्कार झाला. विष्णू आणि शिव हे वेगळे नाहीत, म्हणून त्या तीर्थाचं नाव हरिहर तीर्थ आहे. आणि वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी हरिहर तीर्थाच्या ठिकाणी रात्री 12 वाजता दर्शनाला जातात. शिवलिंगावर तुळशी अर्पण करण्याचा एक दिवस आहे. त्या दिवशी शिवलिंगावर तुळशीचं पत्र ठेवलं जातं आणि विष्णूच्या मूर्तीवर बेलाचं पान ठेवलं जातं. म्हणून ते वैकुंठ चतुर्दशीचा उत्सव आपल्या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी साजरा होतो. आणि सर माझा अजून एक प्रश्न आहे की म्हणजे खूप जण हे असं पण म्हणतात की वैद्यनाथ मंदिराचं दर्शन घेण्यापूर्वी जर आपण त्याच्या बाजूला जे गणपती मंदिर आहे तिथलं दर्शन घेतलं तर तिथं पुण्य मिळतंय. दर्शन पद्धती परळी महात्म्य या ग्रंथात दिलेली आहे. तर ते योग्य आहे. कारण गणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय पुढचं दर्शन पावत नाही. हा दक्षिणमुखी जो गणपती आहे हे विघ्ननाशक आहे, संकटमोचक आहे. म्हणून गणपतीचं दर्शन घेऊनच इतर परिसरातील दर्शन घेण्याची पद्धत पूर्वापारपणे चालत आलेली आहे, ती योग्य आहे. ठीक आहे सर. तर मित्रांनो, आपण विचारलेले जेवढे प्रश्न होते त्यावर सरांनी विशेष असे उत्कृष्ट असे उत्तर दिलेले आहेत, जे की तुम्हालाही समजतील, मला देखील समजले. आणि सरांचा मी खूप खूप आभारी आहे सर, की मी तुम्हाला एकदा म्हणलं की आपल्याला असं असं काम करायचं आणि त्यावर तुम्ही लगेच होकार दिला, या प्रश्नांचे चांगले उत्तर दिले. कारण की हे प्रश्न पूर्ण परळीच्या जनतेला पडलेले आहेत आणि आपल्या इतिहासामध्ये एवढी आहे माहिती, पण परळीबद्दल कुणी अजून प्रकाशित केलेली माहिती नाहीये ती. आणि तुमचं पुस्तकाचं नाव वगैरे आम्ही ऐकलं, ते थोडंसं वाचलं, त्यावर आम्हाला वाटलं की तुमच्याकडे असेल. तर सर, पुस्तकामध्ये काय काय माहिती आहे नेमकं? या पुस्तक आपल्या परिसरातील प्रभू वैद्यनाथाच्या बाबतीत ज्या काही सर्व ग्रंथामध्ये ज्या कथा आलेल्या आहेत त्या सर्व कथा शोधून आपल्या ज्योतिर्लिंगाचं काय वेगळेपण आहे, आपल्या पंचक्रोशीमध्ये अजून कुठल्या कुठल्या आख्यायिका झाल्यात, विठोबाची टोंगी असेल, जिरवाडीचं मंदिर असेल, हकाऱ्या पुकाऱ्याचा माळा असेल, धर्मापुरीचे केदारेश्वराचं मंदिर असेल, घाटनांदूरचं सोमेश्वराचं मंदिर असेल, पद्मावती मंदिर असेल, या परळी पंचक्रोशीतील किंवा भस्मासुराचा वध झालेला असेल, अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं या पुस्तकामध्ये समाविष्ट आहेत. अत्यंत सोपी भाषा आहे, कोणालाही ते वाचल्यानंतर लगेच समजेल. अशी अलंकारित भाषा कुठली नाही, साधी सोपी भाषा आहे, लवकर कळेल. या पुस्तकामध्ये इत्थंभूत माहिती आपल्या ज्योतिर्लिंगाच्या बाबतीत
समाविष्ट आहे. हे झालं पुस्तकाच्या बाबतीत. एक परळीकर म्हणून मला तुमचंही कौतुक करावंसं वाटतं, थँक्यू कारण तुम्ही या वयामध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतायत. ठीक आहे, नाव आडमुठे परळीकर असेल, पण तुमचं काम मात्र सज्जन परळीकरांसारखं आहे. तुमच्या या सगळ्या कामाला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू धन्यवाद. थँक्यू आभारी आहे. चालते. जर कुणाला हे पुस्तक पाहिजे असेल तर मुकुंद पूजा स्टॉल अरुंदे मार्केट येथे जाऊन हे पुस्तक तुम्हाला मिळेल. स्वतः सर तिथे उपस्थित असतील, त्यामुळे कुणाला काहीच अडचण येणार नाही. तर मित्रांनो, चला रजा घेतो आणि पुन्हा एकदा सरांचा मी आभार मानतो. त्याचबरोबर आमच्या या प्रश्नमंजुषेच्या कामाला त्यांनी विशेष असं प्रोत्साहन दिलं असे गोपाळ भैया कंकाळ, नितीन केंद्रे यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.